पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, कपिल महारुद्र हनुमान की जय, शांति एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमो नमः। शक्ति भेद सौमित्र दान पडला से विषज्ञ, जासी करावे सावधान, रावण कंदन करावया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासगुरुगा प्राप्त प्रसंगी कथेचा अनुसंधान। लक्ष्मण शक्ती सोहळ्यातील अध्याय शेवटचा 7वा अध्याय, 7व्या अध्यायाची उर्वरित सेवा। कथा इथपर्यंत आहे। हनुमंतानं पर्वत जेव्हा त्या ठिकाणी आणलेला आहे आणि भरताविषयी प्रभू रामचंद्राला जेव्हा हनुमंतराया बोलतात, नंदी ग्रामामध्ये जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं, ते सर्व प्रभू रामचंद्राला भरतानं सांगितलं। आणि त्या भक्ताचा आणि भगवंताचा जो संवाद आहे, या संवादामध्ये दोघेही एकमेकांना विसरून गेले। भरत आहे की हनुमान आहे हे प्रभू रामचंद्र विसरून गेले। दोघांची अवस्था अशी झाली की दोघेही एकपणा त्या ठिकाणी आला त्यांच्यामध्ये। आणि आता सुग्रीवाला त्या ठिकाणी मात्र आता चिंता पडली की आता हे जर असेच जर बोलत राहिले तर आपलं जे मुख्य कार्य आहे, लक्ष्मणाला जे उठवायचं काम आहे, ते आपलं कसंच राहील। म्हणून सुग्रीवानं आता प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सावध करण्याचं काम केलं। तसा तर जगाचा मालक हा बेसावध कधीही नसतो, तो सावधच असतो, परंतु त्याला सावरण्याचं काम केलं महाराज। लक्ष्मण या ठिकाणी विषज्ञ अवस्थेमध्ये पडलेला आहे, त्याला आपल्याला सावध करायचे। हनुमंताला पर्वत या ठिकाणी आणलेला आहे, याची सर्व माहिती भगवंताला त्या ठिकाणी सुग्रीवाला दिली। मरकट पाले खाई जनेन कार्य कार्यांतर, बहुत लाविला शिवशिरा क्षमार्गवीर मत करो। भगवंताला प्रभू रामचंद्राला हनुमंतराया बोलू लागले, देवा मी तर या ठिकाणी म्हणले जातीनं माकड आहे, मरकट आहे, वानर आहे, मला कशाचा विवेक, मला कशाचा विचार आहे। मी विसरलो, मी जेव्हा पर्वत आणण्यासाठी गेलो, औषधी आणण्यासाठी गेलो, तेव्हा मला खूप उशीर लागला। मला त्या ठिकाणी अनंत प्रकारच्या अडचणी आल्या आणि मी तुमचं जे कार्य आहे, ते कार्य हे तुमच्या वेळेमध्ये मी पूर्ण करू शकलो नाही। अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतराया प्रभू रामचंद्राला बोलला। ऐसे बोलून हनुमंत चरणाला लागला त्वरित, सावध होऊन रघुनाथ काय बोलत कपिसी। अशा पद्धतीनं हनुमंतराया आता प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाचा संवाद आहे। दोघे त्या ठिकाणी आता ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमधून बाहेर आलेले। आता खरं काम जे आहे ते लक्ष्मणाला उठवण्याचं काम आहे। भगवंताने हनुमंतराया त्या ठिकाणी काय बोलत आहे, ऐकता भरत गोष्टी प्रेम उथळले पोटी, काहीच न देखो दृष्टी तुझसे मिठी खातरी। हनुमंता तू जेव्हा माझ्या बंधूविषयी भरताविषयी सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा मी विसरून गेलो की तू हनुमंत आहेस। मी माझा बंधू भरत समजला आणि तुला मी मिठी मारलेले हनुमंता प्रभू रामचंद्र हनुमंता। हा भरत प्रेमे फुलाला, विमले भरतची
कशी आला कपी म्हणून कपी लिंगीला भला चेतवीला हनुमंते या ठिकाणी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र सांगतात, आणि मी त्या भरताच्या गोष्टी ऐकून एवढा त्या ठिकाणी हरवून गेलो स्वतःला. मला वाटलं तू कपी म्हणजे हनुमंत नाही तर तू भरतच या ठिकाणी आला की काय, अशा प्रकारची माझी अवस्था झालेली हनुमंता. आणि बरं झालं म्हणजे तू या ठिकाणी मला जागवलं, बरं झालं तू मला या ठिकाणी सावध केलं. आणि तेव्हा म्हणजे मी या ठिकाणी सावध झालो. आणि खरंच म्हणजे हनुमंता आता पुढे काय होतं काय ब्रह्मादिकान करवती ऐसी कर्म केली निश्चिती तुहा साधिनी मारुती निमिष गती न लागता. अरे हनुमंता, या ठिकाणी ब्रह्मादिकाला सुद्धा काम करता येणार नाही असं कार्य तू केलंय. आणि ते कार्य काय म्हणले असं खूप वेळामध्ये केलं नाही तर निमिष सुद्धा त्याला लागू दिलं नाही. एवढं मोठं अंतर जाऊन यायचं, वापस तिथं त्या ठिकाणी त्या गंधर्वासोबत युद्ध करायचे, नंदीग्रामाच्या ठिकाणी थांबायचे आणि त्याच वेळेच्या अगोदर या ठिकाणी भगवंतासमोर तो पर्वत आणून ठेवायचा. केवढं मोठं कार्य. अरे ब्रह्मादिकाला सुद्धा होत नाही, पण ते तू निमिषाच्या कमी कालावधीमध्ये या ठिकाणी करून दाखविला हनुमंता. प्रभू रामचंद्र बोलतात, तुझा उपकार तत्वता मिळूने झालं कपिनाथा वाचा कुंडली सत्य सर्वता काही तत्वता न बोलवे. हनुमंता बघा, एक जगाचा मालक असणारे आपल्या भक्ताचे उपकार जाणतो. महाराज प्रभू रामचंद्र किंवा भगवंत जर असेल त्या ठिकाणी उपकार भगवंतावर फक्त संतांचे असतात, भक्तांचे असतात. हनुमंतांवर तुझे अनंत उपकार आहेत माझ्यावर. या उपकाराचा, त्या ऋणाचा मी या ठिकाणी तुझा फेड सुद्धा करू शकत नाही. काय काम केलं म्हणले तू या ठिकाणी, माझ्यासाठी कोणीच एवढं काम करणार नाही, एवढं काम हनुमंता तू केलं. प्रभू रामचंद्र बोलतात, तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता, सीता शुद्धीची कथा ऐकता चित्ता चळकाप. हनुमंता तुझ्या कर्माची कथा मी काय सांगू रे बाबा. अरे नुसतं सीता मातेचा शोध जरी नुसतं जर माझ्या मनामध्ये जर शब्द आला तर अंग माझं नट नट कापतं रे हनुमंता. काय सीता शिवींचा शोध घेण्यासाठी तू काय काय केलंस. तू जेव्हा दक्षिणेकडे हे सर्व वानर सेना सोडलं जुत्पती घेऊन निघालास तेव्हा काय काय केलं ते आम्ही ब्रह्मपत्रामध्ये ऐकतो. आणि एवढं मोठं नुसतं नाव जरी काढलं तर अंगावर चळकाट सुटावा एवढं तुझं कर्म, एवढं तुझं कार्य हनुमंता. प्रभू रामचंद्र बोलतात, इंद्रजित मधानागी सांगा तुहा ओढविले सर्वांगा ते गोष्टी ऐकता सवेगा होती उदेग चित्तासी. आणि या ठिकाणी एक एक गोष्ट जर आठवली तर या ठिकाणी माणसाचं चित्त कसं उद्विग्न होते म्हणजे भगवान परमात्मा बोलतात. अरे म्हणजे ज्या वेळेला इंद्रजिताचा वध करायचा होता, काय स्वतःचं शरीर त्या ठिकाणी तू झिजवलं, उडवून घेतलं. लक्ष्मणाला इंद्रजित जेव्हा त्या ढगाच्या आणून बाण मारत होता तेव्हा स्वतःच्या खांद्यावर त्या तिथपर्यंत नेण्याचं काम तू केलं. आणि एवढं मोठं कार्य तुझं आहे असं त्या ठिकाणी हनुमंत बोलतो. एका एका उपकारावती जीवन होई जे कपी नंदन सर्वस्वी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. या ठिकाणी तू जे कार्य केलंय त्याची या
ठिकाणी कोणत्याच रूपात मला फेड करता येत नाही. तुझा ऋणी आहे मी, हे ऋण फिरणार नाही. माझा जीव जरी या ठिकाणी मी गहाण ठेवला तरी सुद्धा तुझे अशा प्रकारचं काम हनुमंत तू केलं. प्रभू रामचंद्र हनुमंताला काही न बोलवे सर्वथा म्हणून चरणी ठेविला माथा येरवारुनी तत्वता चरण रघुनाथाचे बंदिले. हा महाराज भक्ताचा आणि देवाचा संवाद आहे. प्रभू रामचंद्र हनुमंताला ओंकाराची भाषा करतायत. हनुमंत म्हणला बाबा भगवंता सगळी ही क्रिया तुझ्याच्या चालते रे माझी. सर्व गोष्टीचा अधिष्ठान तू आहेस. म्हणून त्या ठिकाणी हनुमंताला प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श केला. साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राला. राम मारो दिवदांत दिखता झाला विस्मित सुशन वैद्य राजत येता काय बोलत सुग्रीवा. हनुमंताचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद आहे. या दोघांचं बोलणं चालू आहे. भगवंत आपल्या भक्ताला त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतात की तू केवढं मोठं कार्य या ठिकाणी केलंय. हा सर्व वृत्तांत आणि सर्व त्या ठिकाणचं संभाषण सुशील वैद्याला ऐकलं आणि सुशील वैद्याला ऐकल्यानंतर सुग्रीवाला ते काय बोलतात ऐक. हे दोघेही प्रेम बोथले निज कार्यात विसरले आपण जाऊन वहिले औषधी भारा शोधावया. या ठिकाणी सुशील वैद्य आणि सुग्रीव महाराज विचार करायले अरे राम आणि हनुमंतराय या ठिकाणी विसरले. निज कार्य विसरले. म्हणजे जे काम आपल्याला सर्वात प्रथम करायचे बंधू लक्ष्मणाला उठवायचे त्यासाठी एवढ्या दुरून द्रोणांचल पर्वत या ठिकाणी आणलेला आहे. आता पर्वत ज्या ठिकाणी ठेवला त्याच ठिकाणी आहे आणि सर्व काम विसरून गेले. काय आता या ठिकाणी सुशील वैद्य सुग्रीव महाराजांना सांगतात की यांना आता हे काम करायचे. सुग्रीव महाराज म्हणतात अगोदर आता तुम्ही औषधीचं या ठिकाणी पहा. यांची या ठिकाणी काही बोलणं होत नाही. सुग्रीव महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. वाचक नारायणरावजी शेळके साहेब, सूचक तुकारामजी चाटे.